नमस्कार मित्रांनो, योग कला यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिवशी केला जाणारा प्रोटोकॉल आपण शिकणार आहोत. सर्वप्रथम आपण पवित्र अशा ओम शब्दाचा उच्चार करणार आहोत. असेच आपण मानेचा श्वास भरते वेळेस उजव्या साईडला घेणार आहोत मान. नंतर श्वास सोडते वेळेस डाव्या साईडला. रिलॅक्स नंतर आपण मानेचाच व्यायाम करणार आहोत. श्वास घेते वेळेस डोकं खांद्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे. तसेच आपण दुसऱ्या बाजूचे देखील करणार आहोत. मान रोटेट फिरवणार आहोत. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडते वेळेस मान फिरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अगदी सावकाशपणे करायचं आहे. त्याच्यानंतर आपण खांद्यांसाठीचे करणार आहोत शोल्डर स्ट्रेचिंग. श्वास घ्यायचा आहे. श्वास भरते वेळेस हात वरती घ्यायचे आहेत आणि श्वास सोडते वेळेस खाली घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण खांद्यांसाठीचं करणार आहोत. श्वास भरायचा आहे आणि श्वास सोडते वेळेस सर्कलमध्ये खांदे फिरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण आता खांद्यांसाठीचं करणार आहोत. श्वास घ्यायचा आहे. श्वास भरते वेळेस हात सरळ समोर घ्यायचे आहेत आणि श्वास सोडते वेळेस पहिले उजव्या साईडला घेऊन जायचे आहेत. पुन्हा मधोमध्ये यायचे आहे. त्याच्यानंतर आपण ताडासन करणार आहोत. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास भरते वेळेस हात वरती घ्यायचे आहेत आणि श्वास सोडते वेळेस हळूहळू हात खाली घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण वृक्षासन करणार आहोत. श्वास भरायचा आहे
श्वास भरते वेळेस पाय वरती घ्यायचा आहे, मांडीच्या इथे ठेवायचा आहे आणि हात हळूहळू वर न्यायचे आहेत आणि बॅलन्स करायचा आहे. आणि श्वास सोडते वेळेस हात खाली घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण त्रिकोणासन करणार आहोत. दोन्ही हात सरळ रेषेमध्ये घ्यायचे आहेत. श्वास भरते वेळेस पहिले उजव्या बाजूला जायचे आहे. उजवा हात डाव्या पायाला टच करायचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा मधोमध यायचा आहे. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडते वेळेस पुन्हा डावा हात उजव्या पायाला लावायचा प्रयत्न करायचा आहे. रिलॅक्स. त्यानंतर आपण दंडासनामध्ये यायचं आहे. दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत आणि हात कमरेच्या बाजूला ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण करणार आहोत भद्रासन, बटरफ्लाय पोज. दोन्ही पाय आपण जवळ घ्यायचे आहेत आणि हळूहळू वर खाली करण्याचा प्रयत्न करायचे आहेत पाय. रिलॅक्स. त्यानंतर आपण करणार आहोत वज्रासन. दोन्ही पाय सरळ घ्यायचे आहेत. पहिला उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याच्यानंतर डावा. रिलॅक्स. त्यानंतर आपण करणार आहोत अर्ध उष्टासन. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडते वेळेस मान मागे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा त्या स्थितीमध्ये येण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि रिलॅक्स करायचं आहे. त्यानंतर आपण करणार आहोत उष्टासन. श्वास भरायचा आहे आणि श्वास सोडते वेळेस दोन्ही हात पायाला टच करायचा प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा त्या स्थितीमध्ये येण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आपण करणार आहोत शशांकासन. श्वास घ्यायचा आहे. श्वास भरते वेळेस दोन्ही हात वर घ्यायचे आहेत आणि श्वास सोडते वेळेस दोन्ही हात खाली घ्यायचे आहेत आणि रिलॅक्स करायचे आहे. त्यानंतर आपण करणार आहोत वक्रासन. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास भरते वेळेस पहिला उजवा पाय फोल्ड करायचा आहे, डावा हात मागे, उजवा हात वर घ्यायचा आहे
आणि उजवा हात डाव्या पायाला टच करायचा प्रयत्न करायचा आहे. तसंच आपण दुसऱ्या पायाचे सुद्धा करणार आहोत. रिलॅक्स. मकरासनामध्ये आपण दोन सरळ समोर घ्यायचे आहेत आणि पाय बाहेरच्या बाजूला ठेवायचे आहेत. श्वास भरते वेळेस मान वर नेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि श्वास सोडते वेळेस खाली यायचं आहे आणि रिलॅक्स करायचं आहे. मकरासनामध्ये आपण दोन सरळ समोर घ्यायचे आहेत आणि पाय बाहेरच्या बाजूला ठेवायचे आहेत. श्वास भरते वेळेस मान वर नेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि श्वास सोडते वेळेस खाली यायचं आहे आणि रिलॅक्स करायचं आहे. त्यानंतर आपण करणार आहोत भुजंगासन. त्यानंतर आपण करणार आहोत शलभासन. शलभासनामध्येच आपण दोन्ही पाय सुद्धा वर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. श्वास भरतेच दोन्ही पाय वर घ्यायचे आहेत आणि श्वास सोडते वेळेस खाली नेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि रिलॅक्स करायचं आहे. सेतुबंधासन करणार आहोत. दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत आणि हात पायाला टच करायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास भरते वेळेस हिप अप करायची आहे आणि श्वास सोडते वेळेस खाली नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आपण करणार आहोत उत्तान पादासन. पाय सरळ ठेवायचे आहेत आणि 30 डिग्रीवर पाय वरती उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, पाय वर घ्यायचे आहेत आणि श्वास सोडते वेळेस हळूहळू पाय खाली नेण्याचा प्रयत्न करायचा आहे.
त्यानंतर आपण करणार आहोत पवन मुक्तासन. दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत. दोन्ही हाताने पाय पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडते वेळेस मान वरती नेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि थोड्या वेळासाठी थांबायचं आहे आणि श्वास सोडायचा आहे आणि पुन्हा स्थितीमध्ये यायचे आहे. त्याच्यानंतर आपण शवासन करणार आहोत. त्यानंतर आपण करणार आहोत कपालभाती प्राणायाम. कपालभाती प्राणायामामध्ये श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. त्यानंतर फक्त आपल्याला श्वास सोडायचाच आहे आणि हीच प्रक्रिया त्यानंतर आपण करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. पहिला डाव्या नाकाने श्वास घ्यायचा आहे, उजव्या नाकाने सोडायचा आहे, पुन्हा उजव्या नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि डाव्या नाकाने सोडायचा आहे. असेच आपण प्रक्रिया ही करणार आहोत. हळूहळू करायचं आहे. त्यानंतर आपण करणार आहोत शीतली प्राणायाम. जीभ बाहेर काढायची आहे आणि त्याचा चुंबक कसं बनवायचं आहे. श्वास घ्यायचा आहे आणि आतमध्ये जीभ घ्यायची आहे. तसेच आपण पुन्हा ही प्रक्रिया करणार आहोत. त्यानंतर आपण करणार आहोत भांमरी प्राणायाम. श्वास घ्यायचा आहे, दोन्ही हात डोळ्यांवरती ठेवायचे आहे. दोन बोटं डोळ्यावर, एक डोळ्याच्या वरती कपाळावर आणि एक खाली आणि भवऱ्यासारखं गुंजन करायचं आहे आणि भांमरी प्राणायाम करायचा आहे. त्यानंतर आपण करणार आहोत प्रणव प्राणायाम. 3 वेळा ओमचं उच्चारण करायचं आहे. त्यानंतर आपण योगाला विश्राम द्यायचा आहे. मन चित्त शांत ठेवायचं आहे आणि योगाला विश्राम द्यायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.